टीसीएसच्या प्रकरणामधील शाहरुख कुरेशी आणि रजा मेमन यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी। एसआयटीने घेतला होता शाहरुख कुरेशी आणि रजा मेमन यांच्या चौकशीसाठी ताबा। टीसीएसच्या प्रकरणामधील महिला आरोपी निदा खान 2 महिन्यांची गरोदर असल्याची माहिती आहे। ताब्यात घेतल्याच्या नंतर निदा खानची प्रेग्नन्सी टेस्ट केल्याची देखील माहिती आहे। एमआयएम हा अतिरेकी पक्ष आहे। इम्तियाज जलील यांच्या सहकार्याशिवाय निदा खान संभाजीनगरमध्ये लपून बसणं शक्य नाही, मंत्री नितेश राणेंचा आरोप। टीसीएस प्रकरणामधील आरोपी निदा खानच्या फरार होण्यामागे इम्तियाज जलील यांचा हात आहे। शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांचा गंभीर आरोप। आरोप केला तरी लगेच मी दोषी होत नाही, निदा खानच्या संदर्भातल्या आरोपांच्या नंतर इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया। तर निदा खान दहशतवादी नाहीये, निदा खानची इम्तियाज जलील यांनी पाठराखण केली आहे। इम्तियाज जलील यांनी निदा खानला समर्थन दिलं होतं। पोलिसांनी तपास करावा, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया। तर निदा खान संभाजीनगरमध्ये सापडणं हे नगरसेवकाचं पाठबळ, पडळकर यांचा आरोप। निदा खान छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव परिसरामधल्या कैसर कॉलनीमधल्या एका घरामध्ये राहायची। कुटुंबियांसह निदा खान घरामध्ये लपून राहत होती। गेल्या 20 दिवसांपासून ती फरार होती। कोर्टाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज देखील फेटाळला। पंढरपूरमधल्या मनोहर भोसलेच्या अडचणी वाढणार आहेत। घोटी इथल्या आश्रमासाठी चोरीची वीज वापरल्याचं समोर आलंय। वीज वितरण विभागानं कारवाई करत वीज पुरवठा खंडित केला। दंडासह 28 लाखांच्या वीज बिलाच्या वसुलीसाठी नोटीस, पोलिसांकडून गुन्हा दाखल। आजारपणातून सावरल्याच्या नंतर शरद पवार हे पहिल्यांदाच साताऱ्याच्या दौऱ्यावर। कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीला शरद पवार उपस्थिती लावणार आहेत। हजारो कार्यकर्त्यांनी पवारांचं स्वागत केलंय। सोलापूरमध्ये मोहोळ ते वळसंग या 742 कोटी रुपयांच्या महामार्गावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये श्रेयवाद। प्रणिती शिंदे डीपीसीच्या निधीसाठी उपोषण करतात आणि 700-800 कोटींचा निधी आणल्याचा धिंडोरा पिटवतात। अक्कलकोटचे भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची टीका। सिंधुदुर्गामध्ये शहर विकास आघाडीच्या माध्यमातून कणकवली शहराचे नगराध्यक्ष संदेश पारकर लवकरच शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। कणकवलीसह जिल्ह्याच्या शाश्वत विकासासाठी सत्तेत असणं गरजेचं असल्यामुळे ते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। कल्याणमध्ये 9 वर्षांच्या मुलीसोबत अश्लील कृत्य करण्यात आलंय। कराटे शिकवणाऱ्या प्रशिक्षकानं हे अश्लील कृत्य केल्याचा प्रकार घडलाय। पोलिसांनी गिरीश वाघमारे या कराटे प्रशिक्षकाला अटकही केली आहे। भंडारा मेडिकल कॉलेजमध्ये 60 वर्षाच्या वृद्ध महिलेचा विनयभंग। कंत्राटी कर्मचाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। रात्री वृद्ध महिला रुग्णालयाच्या व्हरांड्यामध्ये उभी होती, त्यावेळेला आरोपीनं पीडित महिलेच्या सोबत अश्लील चाळे केले। आरोपीनं महिलेचा पाठलाग देखील केलाय। नसरापूरच्या घटनेचा अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये निषेध। शहरामध्ये वेगवेगळ्या सामाजिक, धार्मिक आणि राजकीय संघटनांकडून जागोजागी निषेधाचे बॅनर्स। नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा द्या, चिमुकलीला न्याय मिळाला पाहिजे, बॅनरवरती मजकूर। नागपूरमध्ये 26 वर्षीय विवाहित महिलेचं सावत्र मुलाकडून लैंगिक शोषण झालंय। आरोपीनं जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याचा पीडितेचा दावा आहे। अत्याचाराची माहिती पतीला दिल्याच्या नंतर त्यांनी देखील हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार आहे। आरोपीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल, पोलिसांकडून शोध सुरू। जालन्यामधल्या वालसांगवी या गावामध्ये तरुणीवरच्या अत्याचार आणि धर्मांतराच्या प्रकरणाच्या निषेधार्थ हिंदू संघटनांनी मूक मोर्चा काढलाय। हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, आंदोलकांची मागणी आहे। गावामधील शेकडो नागरिक मोर्चात सहभागी। पायधुनीतल्या डोकाडी या कुटुंबाच्या घरामध्ये उंदीर मारण्याचा औषध सापडलंय आणि उंदीर मारण्याच्या 2 वड्या आणि स्प्रे देखील पोलिसांनी घरातून जप्त केलाय। तर वड्यांचं पाकिट सीलबंद अवस्थेमध्ये आहे। स्प्रेचा वापर झाल्याचं समोर आलं। विरारमधील बहुप्रतीक्षित नारंगी उड्डाणपूल आजपासून नागरिकांच्या सेवेत। पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते उड्डाणपुलाचं उद्घाटन करण्यात आलं। 6 वर्षांपासून उड्डाणपुलाचं काम रखडलं होतं। ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये नालेसफाई अर्धवट असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप। ठाकरे सेनेचे महानगर संघटक महेश कदम यांचं नाल्यामध्ये उतरून अनोखं आंदोलन। नाशिक महापालिकेच्या सिटीलिंग बस चालकाला रिक्षा चालकानं मारहाण केली आहे। घटनेच्या निषेधार्थ नाशिक रोड डेपोच्या सिटीलिंग कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन। रिक्षा चालकावरती कारवाईची मागणी।
सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकरी आक्रमक झाले. शासन अध्यादेशाची होळी, महाविकास आघाडीच्या नेत्यांचा शेतकऱ्यांना पाठिंबा आहे. भविष्यामध्ये हा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर विराज प्रोफाईल कंपनी विरोधी संघर्ष समिती मान गावाच्या वतीनं 1 दिवसाचं धरणं आंदोलन. विराज कंपनीच्या विस्तारीकरणाच्या विरोधामध्ये स्थानिक नागरिक हे आक्रमक झाले. मुंबई महानगरपालिकेमधल्या प्रमुख रुग्णालयामध्ये हाऊसकीपिंग टेंडरमध्ये घोटाळा झालाय. तब्बल 45 कोटी रुपयांचा घोटाळा. भाजप आमदार मिहिर कोटेचा यांचं महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र. अहिल्यानगरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर सुवर्णकारांचं उपोषण. उपोषणाचा आजचा 10वा दिवस आहे. शेगावच्या बोधे गावामध्ये सुवर्णकाराला बेकायदेशीर ताब्यात घेऊन मारहाण करणाऱ्या पोलिसांवरती कारवाईच्या मागणीसाठी ठिय्या. उपोषण करणाऱ्यांची रवींद्र धंगेकर यांनी भेट घेतली आहे. सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये शेतकरी आक्रमक झाले. शासन अध्यादेशाची होळी करण्यात आली. महाविकास आघाडीच्या नेत्यांचा शेतकऱ्यांना पाठिंबा आहे. भविष्यामध्ये संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. तुळजापूरमधल्या तुळजाभवानी मंदिर परिसरामध्ये अतिक्रमण हटावची मोहीम. भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर संस्थान आणि नगर परिषदेची संयुक्त कारवाई. शहरामधील प्रमुख मार्ग अतिक्रमण मुक्त. रायगडमध्ये जलजीवन योजनांचा बोजवारा. गावं पाण्याने अजूनही तहानलेली आहेत. पाझर तलाव देखील आटून गेलेत. पाण्याची टाकी पूर्ण आहे, मात्र अर्धवट स्थितीत असलेल्या योजनांमुळे ऐन उन्हाळ्यामध्ये गावकऱ्यांची मात्र तारांबळ. हिंगोली जिल्ह्यामधल्या भोसी गावामध्ये भीषण पाणी टंचाई आहे. पाणी घेण्यासाठी विहिरीवरती महिलांची गर्दी होतीये. जलजीवन योजनेसाठी 1.5 कोटी रुपये खर्चूनही पाणी नाहीये. हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना संघर्ष करावा लागतोय.